हे पूर्ण मसाला मार्केट आहे. इथे बरीच दुकानं आहेत, म्हणजे शुगर हे केलेलं शुगर ओके. चॉकलेटचे आयटम पण मिळतील तुम्हाला. मिरच्या यायला सुरुवात झाली आहे, पण हे मिरची आम्ही जरा कन्फ्यूज झालो आमच्या फरसाण घेण्यासाठी. बस इमॅजिनच करू शकतो आपण. मैं पहिली बार देख रहा हूँ ना, इसके लिए पूछा है एकदम मस्तपैकी. उसा जरा संपवलेला क्लास दाखव. हाय, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपली गाडी जाऊ द्या. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत ते वाशीचे FMC मार्केटमध्ये. आणि आज FMC मार्केटला येण्याचं कारण म्हणजे आम्हाला मसाला मार्केटमध्ये जायचं आहे आणि थोडंसं सामान घ्यायचं आहे, जे आम्ही भरपूर वेळेला येऊन इथे घेत असतो दरवेळेला. आणि आम्ही एक शॉर्टलिस्टेडच म्हणायला लागेल ना गं. शॉर्टलिस्ट केलेलं एक दुकान आहे, म्हणजे ज्याच्याकडनं नेहमी आम्ही घेतो. एक आहे दुकान, ते तुम्हाला कळेलच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असाच आम्ही हे मसाला मार्केट आहे. त्याचबरोबर आम्ही हा मसाला मार्केट तुम्हाला थोडा दाखवणार आहे. म्हणजे काय काय आहे मसाला मार्केटमध्ये, तुम्ही येऊन काय काय कुठे घेऊ शकता ते, बरोबर ना. म्हणजे कुठे घ्यायचं ते तुम्ही ठरवा, पण तुम्ही येऊन इथं तुम्हाला काय काय मिळेल हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमार्फत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला आता आपण जाऊ मसाला मार्केटला. मसाला मार्केट तुम्ही कोणाला विचारून येऊ शकता इकडे, बरोबर ना. FMC मला वाटतं आपलं जे फळ मार्केट आहे ना, फळ मार्केटचा जो मेन गेट आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडचा गेट आहे. तिथनं आतमध्ये आला की तुम्हाला मसाला मार्केट लागेल. E आणि H अशा 2 लाईनी आहेत त्याच्या. तर त्या 2 लाईनी आपण आज फिरून जरा फेरफटका मारूया. चला तर मग आता डायरेक्ट भेटू आपण त्या मसाला मार्केटमध्ये पोचल्यानंतर. तर आता आम्ही आहोत ते वाशीच्या FMCमधल्या मसाला मार्केटला. आणि मसाला मार्केटमध्ये हे पाठीमागे आहे चंदन एंटरप्राइजेस. तिथूनच आम्ही आमचं सगळं मटेरियल घेत असतो. म्हणजे तर आता अक्षता गेले दुकानामध्ये काय काय माल घेतो ते बघूया. चला, हे पूर्ण मसाला मार्केट आहे. इथे बरीच दुकानं आहेत, म्हणजे जसं हे चंदन तर सुरुवातीलाच आहे. आम्ही पहिल्यापासून इथे मटेरियल घेतो म्हणून इथेच घेतो नेहमी. बाकी इथे असं फरसाणवाला पण आहे. आणि पुढे आतमध्ये असे बरेच शॉप्स आहेत, तर ते पण आपण नंतर फिरून येऊ. हा काय घेते अक्षता तू? सफेद तीळ वगैरे. हां. तर अक्षता आता घेते. आणि चंदन एंटरप्राइजेसचं दुकान आहे. त्यांचं काय प्रमोशन वगैरे करत नाही मी, पेड वगैरे काय. जस्ट आम्ही इथे येतो नेहमी म्हणून दाखवतोय. आणि खोबरं कसं आहे दादा? 180 किलो. ओके, हे ठेवलं तेच आहे का? जिरं कसं 100 ग्रॅम. कोणतं जिरं द्या. जिरं कसं म्हणाले? 47 रुपये 100 ग्रॅम. ह्यांच्याकडे नाही, सर्व तुम्हाला गरम मसाल्याचे आयटम मिळतील. गुळ कसा बोलला दादा? 56 रुपये किलो. 66 रुपीज किलो गुळ आहे. आणि तीळ घेतले का? तीळ कसे आहे? तीळ 220 रुपये किलो. चला, म्हणजे तीळ आणि गुळ दोन्ही घेतलं आहे. आणि अजून शॉपिंग चालू आहे सगळं. त्यांच्याकडे कॅश बरोबर पेटीएम वगैरेची पण सुविधा आहे, ऑनलाईन पेमेंटची. त्यामुळे त्याचं पण काय टेन्शन नाही. आणि ऑइल वगैरे सर्वच मटेरियल, घरात लागणारं सगळंच मटेरियल यांच्याकडे मिळेल. आमच्याकडे ज्वारी, गहू यांच्या पण व्हरायटी आहेत बऱ्याच. तांदूळ पण आहे. एकाच ठिकाणी सर्व मिळेल. आणि अशीच बरीच दुकानं आहेत तिकडे. हे बघा तुम्ही, ही सगळी दुकानं त्याच टाईपची मिळणार. या मार्केटमध्ये हे ड्रायफ्रूट मार्केट आहे. हे ड्रायफ्रूट मार्केट आहे. आणि इकडे बघा तुम्हाला हे अक्रोड. हे बी अक्रोडी आहे ना? हे बी अक्रोडी. हा अख्खा अक्रोड आहे, हा सुट्टा अक्रोड आहे. 600 रुपये 1200 रुपये, अर्ध्याचा फरक आहे डायरेक्ट. आणि हे बघा काजू, बदाम, किसमिस सगळे पदार्थ. हे सगळे 1-1 किलोचं पॅकिंग आहे ना? हे सर्व 1-1 किलोचं पॅकिंग आहे. आणि रेट पण लावलं आहे ना, तुम्ही बघू शकता इकडे. जर तुम्हाला चेक करायचं तर आपला व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा की कशाचा काय रेट आहे. आणि क्वालिटी वाईज सगळे रेट लावलेले आहे. बघा आमच्याकडे आता ते मनुका घेते अक्षता. हां, अर्धा क्वांटिटी भेटेल ना? हां, म्हणजे अर्धा किलोची पण क्वांटिटी भेटते, काय प्रॉब्लेम नाही. 1-1 किलोचं पॅकिंग आहे. हां, 260 रुपये किलो ना? म्हणजे 130 रुपये. हां, पाव किलो नाही मिळणार, मिनिमम अर्धा किलो घ्यायला. तुम्हाला इकडे जर हे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत ना, तर 1 किलोची क्वांटिटीमध्ये पण मिळेल आणि अर्धा किलोमध्ये पण मिळेल. पण मिनिमम तुम्हाला अर्धा किलो घ्यावीच लागेल. काजू वगैरे सर्व आतमध्ये लावून बघायचं. फ्रूट आहे हे
शुगर हे केलेलं शुगर ओके, याच्या आतमध्ये ना सगळं मिक्स ड्रायफ्रूट है, फ्रूट्स। फर्मेंटेड फ्रूट क्या अंदर क्या होगा बताओ? नॉर्मल अपने फ्रूट्स का नाम ले। उसको ड्राई किया है। ओके, मतलब संतरा, मोसंबा, ॲपल ऐसा फ्रूट्स का। ओके, हे आपले फ्रूट्स आहेत ना, त्यांना ड्राय करून आहे ना त्याच्या आतमध्ये ते तुकडे टाकून आहे ना त्याच्यावरती शुगर कोटिंग केलेलं आहे। ओके, हे भारी आहे। 650 रुपये किलो। ओके, तर तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचं म्हणजे सर्व असं डिटेल्समध्ये पूर्ण व्हिडिओ हवा असेल स्पेशल, तर तो पण आपण बनवू। फक्त दाखवतो आपण मसाला मार्केट कसं आहे ते चालता, कारण आपण ऑलरेडी मटेरियल घ्यायला आलो आहे। मागे आपण तिथे ऑर्डर दिली आहे आणि ऑर्डर देऊनच आपण फिरतो इकडे मार्केटमध्ये। बरंच मागे मार्केट आहे आणि प्रत्येक शॉपला इथे नंबर दिलेले आहे। म्हणजे इथे हा आता H सिरीज आहे, तर H1, H2 असं H31, आता आपलं चंदनचं H31 आहे, तर H30 आहे समोरचं, तर असे नंबर आहेत। आणि ह्या साईडला हे पूर्ण मार्केट आहे। तसंच त्याच्याबरोबर समोरच्या साईडला पण मार्केट आहे आणि इथे याच्यापेक्षा पण मोठं आहे हे मसाला मार्केट। हे बघा, हे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला पण ही बिल्डिंग आहे, त्या नंबर जरा वेगळा असेल। तर हे ई आहे, ते H होतं, हे ई आहे। तर बघा इथे सुरुवातीला हे फरसाणवाले वगैरे आहेत सगळे। बाकी इकडे पण सगळे त्याच टाईपचे शॉप आहेत, सगळं मटेरियल मिळेल घरचं, ग्रोसरी आयटम्स। हे ड्रायफ्रूट्स मार्केट। मिरच्या यायला सुरुवात झाली आहे, पण हे मिरची मार्केट आपण नंतर मार्चमध्ये करूया, तेव्हा ते ॲक्च्युली मसाल्याचा दिवस चालू होते। तर हे असं पूर्ण मार्केट आहे। आपल्याला थोडंसं फरसाण घ्यायचं आहे, आपण फरसाण कुठून घेणार आहे ते बघूया। आणि हा 42 इथे सर्व टाईपची दुकान आहेत, जे फरसाण म्हणा, हे बघा ते कटलरी आयटम, करायला लागणारे सामान, मिरचीचा सगळं बघा, चॉकलेट्स पण आहे, चॉकलेट्स पण आहेत, हे बघा चॉकलेट्सचे आयटम पण मिळतील तुम्हाला। सर्व प्रकारचे शॉप्स आहेत या मसाला मार्केटमध्ये, तुम्ही येऊन चेक करू शकता। हा नाही, अरे हाच आहे, आम्ही जरा कन्फ्यूज झालो आमच्या फरसाण घेण्यासाठी। जाधव का चिवडा मिळत आहे ना, वही बघा, जाधव चिवड्यावरनं मला आठवतं की याच्याकडे येऊन काय घ्यायचं तर जाधवचा फरसाण। तर मग आता फरसाण घेतो, काय काय ते बघा फरसाणमध्ये पण। अरे नाचोस कैसा भैया? 100 रुपये पाव। आणि वो वाटी बघा, हे आम्हाला जाम आवडतात, हे 40 रुपये पाव किलो। उपास आहे हो, चालतं का? ओके, हे उपासाचं आहे, केळ्याची चिवडा कसा आहे? तर 80 रुपये पाव किलो। बघा इकडे सगळ्या प्रकारचं फरसाण मिळेल। आता सगळ्यांचे रेट का मी विचारत बसत नाही, तो खूप मोठा लेंदी व्हिडिओ आहे। आणि बघा सगळे आयटम आहे त्याच्याकडे, आणि इन ॲव्हरेज याच्याकडे ना 50 रुपयापासून 40 रुपये पाव किलोपासून 100 रुपये पाव किलोपर्यंतचे आहेत। बघा हे बिस्किट भारी आहेत। पेढा पाहिजे का? बघा पेढा पण आहे याच्याकडे। पेढा कसा आहे रे? 160 रुपये किलो। आणि ही चिकी 360 रुपये किलो। भारी चिकी दिसते हे बघ। मिक्सवाला भी दे पाव। तर हे बिंगो या आयुष्याला आवडतं, ते पाव किलो घेतो आहे। मकाचं फरसाण मला जाधवचं खूप चांगलं आवडतं, खूप आवडतं, अक्षताचं फेवरेट आहे तर ते अर्धा किलो। परत मिक्स फरसाण तर बरेच फरसाण वगैरे घेतो आहे मी, आता घेऊन झाले की मग तुम्हाला भेटू। आणि हे आहे बजरंग इंटरप्राइजेस, शॉप नंबर E8, याच्याकडे जाऊन आम्ही नेहमी फरसाण वगैरे घेत असतो। इकडे सर्व चहा पावडर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चहा पावडर आहे तिकडे। ये मसाला ग्रीन टी 24 रुपये किलो आहे क्या? 24 किलो म्हणजे रेट बघा तुम्ही चायचे 2400 रुपये किलो, 1200 रुपये किलो। त्याची स्पेशालिटी पण तशीच आहे, इव्हन 3000 रुपये किलो आहे मिक्स बेरी ग्रीन।
पण ह्या आहेत ओरिजिनल एकदम प्युअर चहा पावडर. आपलं नॉर्मल पण आहे तिकडे बघा, रजवाडी स्पेशल चाय 440 रुपये. आपण जी बाहेर पितो ना ही चहा असणार, रजवाडी स्पेशल चाय पितो ना ते पूर्ण चहा पावडरच आहे इकडे. 260 रुपयापासून सुरू आहे चहा पावडरचा रेट. तुम्ही बघताय इकडे 800, 1000, 1200, 1400, 1600 ही रोजवाली चहा पावडर आहे, रोज डिलाईट. आणि एवढं मी कधी बघितलं नव्हतं आजपर्यंत अशा चहा पावडर असतात. हे बघा शेवटी 3000, 4800 ब्ल्यू लगून. हायेस्ट 4800 काही आहे ना, 14,000पर्यंत आहे. ओके, आणि बघा ही 14,000 रुपये किलोची चहा पावडर. बस इमॅजिनच करू शकतो आपण. मग ते आज प्रत्यक्षात बघतोय. व्हाईट टी, इसमें क्या व्हाईट कलर आता है क्या? पता भी नहीं, आपको भी नहीं पता. ओके चलो, व्हाईट टी 14,000 रुपये किलो. वाह भारीच. हे बघा सिल्वर इंटरप्राइजेस A53. इकडे तुम्हाला ना सर्व प्रकारच्या चहा पावडर्स मिळतील. एक कंपनी कोणतं आहे? ओके, सगळं आसाममधनं येतं. यांच्याकडे डायरेक्ट आसाममधनं चहा पावडर येते, लूजमध्येच आहे आणि प्युअर आहे एकदम. तर हे पण तुम्ही इथे येऊन घेऊ शकता या मसाला मार्केटमध्ये. या मार्केटमध्ये प्रॉपर मसाला शॉप पण आहे, जय महाराष्ट्र मसाले. आणि यांच्याकडे वाशी मसाले नावाने, वाशी मसाले नावाचाच ब्रँड आहे ना तुमचं सर? ओके, हा वाशी मसाले नावाचा ब्रँड आहे यांचा. आणि इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले मिळतील. आणि मसाला मार्केटमध्ये आणि मसाले नाही मिळणार असं होणार नाही. त्यांच्याकडे असं पॅकिंगमध्ये मसाले आहेत आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत, वेगवेगळ्या दराचे आहेत. आणि संडे स्पेशल तंदुरी मसाला, कोकणी फिश मसाला, तर हे सर्व मसाले पण आहेत. जर तुम्हाला ह्याचा पण व्हिडिओ जो स्पेशल हवा असेल तर मी नक्की बनवेन. आणि मला कमेंट करून सांगा की असा स्पेशल व्हिडिओ हवा आहे का तुम्हाला, तर ह्यांचा येऊन मी नक्की व्हिडिओ बनवेन एक दिवस. असं हे मसाला शॉप आहे इकडे. हे बघा मी तुम्हाला सांगतो, जय महाराष्ट्र मसाले. आणि अंदाजे काय दर असेल सर मसाल्याचा अंदाजा? अंदाज 200 पासून 600 रुपयापर्यंत आहे किलोचा ना? हो, पर केजी. पर केजी. ओके. आणि सर्व होममेड पद्धतीचे मसाले, त्याच्यामध्ये कुठलाही कलर केमिकल वगैरे मिक्स नसतं. ओके, छान आहे. चला यांचा पण आपण एक दिवस स्पेशल व्हिडिओ बनवू आपण वेळ घेऊन, ठीक आहे? आणि बघा इकडे खजूर आहे, ब्लॅक खजूर वगैरे, हे पूर्ण ड्रायफ्रूटचं आहे. हे काय मित्र? मखाना. ओके, ये ड्राईफ्रूट मी आता है क्या? मैं पहली बार देख रहा हूँ ना, इसके लिए पूछा है. बिहार में होता है, बिहार में. ओके, हे बिहारमध्ये होतं मखाना. आणि हे सर्व खजूर आहेत. हे पण खजूर आहे का? मग ते आपला बेळ आता ना बे. हां हां. ओके शुगर ओके, त्याला शुगर कोटेड केलं आहे. ओके ओके, शुगर कोटेड केलं आहे. ते एक फळ आहे त्याचं. आणि हे पूर्ण ड्रायफ्रूट शॉप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हवे असेल तर नक्की सांगा, स्पेशल व्हिडिओज मी नक्की बनवेन येऊन यांचे. हे सर्व पूर्ण ड्रायफ्रूट्स आहे यांच्याकडे पण. हे बघा ओके, ड्राय ऑरेंज. तर इथून पुढे सर्व ड्रायफ्रूट्सच आहे सगळं. तर यांचा एका मार्केटचा आपण इथं स्पेशल परत व्हिडिओ बनवू. कारण आपला ऑलरेडी आता मटेरियल घेऊन झालं आहे अक्षताने, तर वाट बघते आपली, फोन करते. तर जाऊ आपण तिकडे. फरसाण घेऊन आता आम्ही निघालो आहे. तिथे आम्ही चंदन इंटरप्राईजमध्ये आमच्या काही खोबरं वगैरेची ऑर्डर दिली आहे ना, ते पॅक होते. तो पण आम्ही हे मार्केट फिरत होतो. आता ते पॅकिंग झालं आहे का ते पण घेऊया. आणि तुम्ही बघितलं आता चहा पावडर किती रुपये किलो. आज त्याला विश्वास नाही बसला, 14,000 रुपये किलो आहे ती चहा पावडर. कारण यार 700-800 रुपये म्हटले तरी आपण विचार करतो अरे एवढी महाग. 14,000 रुपये किलो चहा पावडर. वा, व्हाईट टी. व्हाईट टी हां, वा ताज म्हणणारेच असतील पिण्यामध्ये स्पेशल. ठीक आहे. असं हे मसाला मार्केट आहे पूर्ण. आणि ही ई लाईन आहे, ई पूर्ण होती. तर चला आता आपलं जे मटेरियल रेडी झालं आहे का पॅकिंगचं हे बघूया, घेऊया आणि निघूया. इकडे ऑर्डर दिल्यानंतर त्यांच्याकडे येतं सर्व. आणि असं आपल्या बिलाप्रमाणे पॅकिंग करून असं वाईट गोणीमध्ये वगैरे पॅक करून ठेवतात. तसं मटेरियल आहे तसं. आपलं मटेरियल शोधतोय कुठे ते.
हे ओके हे आहे बघा आपलं बोली मला असं ते चेक करून देईल मटेरियल भरून ठेवलं आपल्या तसलीसाठी चेक करून घ्यायचं ते बरोबरच भरतं का तसली करायची कारण परत आपल्या कळ्यावर एवढ्या लांब कोण येणार ना एखादं मटेरियल राहिलं तर हां आणि हे शेड बिझी आहेत एकदम चंदनचे आणि यांची फ्री होम डिलेवरी पण असते पण लिमिटेड एरिया पुरते म्हणजे ऐरवलीपासून इकडे नवी मुंबई ते खांदा कॉलनीपर्यंत हे इकडे सर्व तुम्हाला फ्री डिलेवरी पण मिळेल आपलं मटेरियल सर्व घेतो आणि ही बघा इकडे मस्तपैकी उसाचा रस संपवलेला ग्लास दाखवते मस्तपैकी आपला उसाचा रस आलाय जरा मस्त असा उसाचा रस आलाय थंड थंड तसं जास्त गरमी नाही पण जरा उसाचा रस पिले की थोडी एनर्जी येईल आणि इकडे बघा दुसरा राऊंड चालू आहे हां माझ्याबरोबर अजून एक दुसरा राऊंड चालू आहे तर आणि शेअर्स आणि उपासाठीचा तर ठीक आहे तर तुम्हाला हा आता आपण मसाला मार्केट दाखवलं तुम्हाला मी सर्व आणि शक्य आहे तेवढं थोडंच दाखवलं कारण तुम्ही बघितलं मी चहा पावडरवाले दाखवले 14,000 रुपयाची चहा पावडर अजून पण म्हणत 14,000 रुपयाची चहा पावडर तर व्हाईट टी 14,000 रुपये जे मी पहिल्यांदाच बघितलं ॲक्च्युली आयुष्यात मला पण नव्हतं माहिती कधी जेवढी माझी चहा पावडर असते तर आणि त्याचबरोबर मसालेवाले जे महाराष्ट्र मसालेवाले आणि ड्रायफ्रूट्सवाले पण आहेत मार्केट तर आज आपण एक जस्ट फेरफटका मारायला आलो होतो थोडंसं आम्हाला सामान घ्यायचं होतं खोबरं वगैरे त्यांनी घेतलं तर चंदनमधनंच का घेतलं तर प्रमोशन वगैरे काय नाही तुम्हाला सांगितलं पण आम्ही खूप वर्ष झाली इथंच घेतो सामान दिवाळीचं वगैरे सामान आम्ही इथंच करतो आणि ड्रायफ्रूटमधनं आपण मनुके पण घेतले आणि स्वस्त चांगलं भेटलं ना स्वस्त आणि मस्त तर असं आपण एक सर्व मार्केट फिरलो आहे मसाला मार्केट थोडं दाखवले तुम्हाला जर तुम्हाला यांचे डिटेल्स व्हिडिओ कोणाकोणाचे हवे असतील जसं ड्रायफ्रूट झाला मसाले झाले किंवा मिरचीचा म्हणा आता मसाल्याचा सीझन येईल जे मार्च नंतर मिरच्या चालू होती त्यांनी सांगितलं तर आम्हाला विचारलं त्यांना मी हां तर आपण मसाला बनवण्याचा ब्लॉग पण टाकणार आहोत पण मार्चमध्ये म्हणजे जरा उन्हाळा सुरू झाला की तर त्याचे जे डिटेल व्हिडिओज तुम्हाला हवे असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही नक्की करू त्याचे व्हिडिओ आणि ठीक आहे मित्रांनो तर चला मसाला मार्केटचा व्हिडिओ तर आपण तिथे संपूया आणि मस्त गारगार झाला तर मग तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे चांगले व्हिडिओ आपले येत असतात मिस नका करू तर ठीक आहे मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय